सध्याच्या जगात भाजीपासून ते इन्शुरन्स पर्यंत आणि औषधांपासून ते फर्निचर पर्यंत सगळ्या वस्तू ऑनलाईन खरेदी करता येतात। ज्या ॲपवरून आपण जेवण ऑर्डर करत होतो त्याच ॲपवरून आता भाजीपाला ऑर्डर करू शकतो। ज्या ॲपचा वापर आपण पेमेंट करण्यासाठी करत होतो त्याच ॲपवरून आपण इन्शुरन्स खरेदी करू शकतो। एवढंच नाही तर ग्राहकांना एकाच ॲपमध्ये म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि अन्य ठिकाणी गुंतवणूक करणं आता सहज शक्य आहे। तर त्याच ॲपवरून अगदी काही सेकंदात लोन देखील घेता येतं। या ॲपचा वापर करून तरुण गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर शेअर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत। नोव्हेंबर 2023 मध्ये या फिनटेक कंपन्यांच्या ॲप्सनी नवीन इतिहास रचलाय। नोव्हेंबर महिन्यात भारतात साधारण 30 लाख नवीन SIP चालू करण्यात आल्या। त्यापैकी 13 लाख SIP या ॲपच्या माध्यमातून चालू करण्यात आल्यात। ग्रो, एंजल वन, फोनपे आणि झिरोधा सारख्या ॲप्सचा वापर करून गुंतवणूकदार म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करत आहेत। यामध्ये तरुण गुंतवणूकदारांचं प्रमाण सर्वाधिक आहे। डायरेक्ट म्युच्युअल फंड्समध्ये कमिशन नसतं, त्यामुळे तुमचे लाखो रुपये वाचतील अशा प्रकारचं मार्केटिंग या कंपन्यांनी केलं आणि ग्राहकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला। म्युच्युअल फंड्स प्रमाणे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुणांनी देखील या ॲप्सलाच पसंती दिली आहे। NSE वर होणाऱ्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये सर्वाधिक हिस्सा ग्रो, एंजल वन आणि झिरोधाचा आहे। ॲक्टिव्ह क्लायंटचा विचार केल्यास या कंपन्यांनी ICICI डायरेक्ट, HDFC सिक्युरिटीज, SBI सिक्युरिटीज आणि मोतीलाल ओसवाल सारख्या दिग्गजांना अवघ्या काही वर्षात मागे टाकलंय। या कंपन्यांकडे 53% ॲक्टिव्ह क्लायंट्स आहेत, म्हणजेच 2 पैकी 1 गुंतवणूकदार या प्लॅटफॉर्मचा वापर करतोय। ज्यांनी वर्षभरात किमान 1 शेअर खरेदी केलाय त्यांना ॲक्टिव्ह क्लायंट्स म्हणतात। नवीन पिढीचा विश्वास बसणार नाही, पण काही वर्षांपूर्वी कॅश किंवा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडता येत नव्हतं। मात्र आता बाकी काही नसेल आणि खिशात केवळ मोबाईल असेल तर आपण काहीही करू शकतो। पैशाचं पाकिट नसेल तरी आपण आरामात जगू शकतो, कारण आता त्याची जागा मोबाईलने घेतली आहे। डिजिटल पेमेंटमध्ये भारताने सर्व देशांना मागे टाकलंय। आता गुगल पे, फोनपे आणि पेटीएम सारख्या ॲप्सचा वापर करून जवळपास 93% पेमेंट्स होतात। UPIच्या माध्यमातून सध्या 4 लाख कोटींचे मर्चंट पेमेंट होतात। ज्यावेळेला एखादा ग्राहक दुकानदार किंवा व्यावसायिकाला पेमेंट करतो त्याला मर्चंट पेमेंट असं म्हणतात। फिनटेक कंपन्यांनी शेअर्स, म्युच्युअल फंड्स आणि पेमेंट बरोबरच लोन मार्केटवर देखील त्यांचं वर्चस्व निर्माण केलंय। विशेष म्हणजे लहान लोनच्या मार्केटमध्ये या ॲप्सचा मार्केट शेअर बऱ्यापैकी वाढला आहे। पेटीएम, भारत पे, क्रेडिट बी सारख्या कंपन्या या सेगमेंटमध्ये आघाडीवर आहेत। या कंपन्यांकडे ग्राहक आणि मर्चंट या दोघांचीही पेमेंट हिस्ट्री असते, त्यामुळे त्याचा वापर करून या कंपन्या कमी कालावधीमध्ये लोन देऊ शकतात। आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या टेक्नॉलॉजीचा वापर करून या कंपन्यांनी क्रेडिट ॲनालिसिस करून मॉडेल तयार केलेत, त्यामुळे बँकांच्या तुलनेत या कंपन्या जलद कर्ज मंजूर करतात। त्यामुळे ग्राहकांना घर बसल्या अवघ्या काही मिनिटात लोन मिळू शकतं। एक्सपिरियन्सच्या रिपोर्टनुसार 2022 मध्ये फिनटेक स्टार्टअप्सनी लहान लोनच्या मार्केटमध्ये 45% बिझनेस मिळवला आहे, तर 2023 मध्ये हा आकडा वाढून 73% झाला आहे। हाच प्रकार इन्शुरन्स मार्केटमध्ये पाहायला मिळतोय। बाईक, कार आणि हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी ग्राहक फोनपे, मोबिक्विक सारख्या ॲप्सचा वापर करतात। या मार्केटमध्ये इन्शुरन्स डेको, टर्टलमिंट आणि पॉलिसी बाजार सारख्या कंपन्या आघाडीवर आहेत। एकंदरीत विचार केल्यास फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये फिनटेक कंपन्यांनी जोरदार विस्तार केलाय। विशेष म्हणजे या कंपन्यांना मोठ्या शहरांबरोबरच Tier 2 आणि Tier 3 शहरं आणि ग्रामीण भागातून देखील खूप चांगला प्रतिसाद मिळालाय। येणाऱ्या काळात हाच ट्रेंड आणखी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळेल।